नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 8वी मधील असा रंगारी श्रावण ही कविता अभ्यासणार आहोत. ही कविता लिहिली आहे ऐश्वर्य पाटेकर यांनी. प्रसिद्ध लेखक कवी भुईशास्त्र हा कविता संग्रह आणि जू हे आत्मकथन प्रसिद्ध. भुईशास्त्र या कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा पहिलाच राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार यासह अन्य अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. या कविता संग्रहातील कवितांचा उडिया, हिंदी, बंगाली, उर्दू आणि इंग्रजी या भाषांत अनुवाद झालेला आहे. 2012 साली भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे चीन भेटीसाठी मराठी साहित्यिकांचा प्रतिनिधी म्हणून निवड. कवितारती, अनुष्ठुभ, साधना, किशोर यासारख्या विविध नियतकालिकांतून कविता कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. श्रावणात केवळ निसर्ग फुलून गेलेला नसतो, तर माणसाचे जीवनही सण, उत्सव आणि विविध क्रीडांनी गजबजून गेलेले असते. श्रावण रंगात सारेच रंगून जातात. प्रस्तुत कवितेत श्रावण महिन्याच्या निसर्गातील विलोभनीय बदलांचे सुंदर वर्णन केलेले आहे. प्रस्तुत कविता किशोर ऑगस्ट 2017 या मासिकातून घेण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, असा रंगारी श्रावण या कवितेचा अर्थ आणि स्पष्टीकरण आता आपण पाहूया. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. रंगारी म्हणजे रंग देणारा. श्रावण महिना हा सृष्टीला वेगवेगळे रंग देत असतो आणि जणू काही एखाद्या चित्रकाराप्रमाणे त्याने संपूर्ण सृष्टी ही हिरवीगार केलेली आहे, असं या ठिकाणी कवी आपल्याला सांगत आहे. कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत, जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत. कलावंत म्हणजे कलाकार, साजिरा म्हणजे सुंदर, कलागत म्हणजे कलाकृती. म्हणजे या श्रावणाने एक सुंदर कलाकृती निसर्गामध्ये केलेली आहे आणि जणू काही याची जागोजागी पंगत म्हणजे रांग, म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही चित्रांची रांग आपल्याला दिसत आहे. नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. श्रावण महिन्यामध्ये पावसाच्या सरी बरसल्या की नदी नाले भरून वाहतात आणि म्हणजे नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी, म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेला नदीशी दरीतील पाणी मिळतं त्यावेळेला जणू काही झिम्मा त्यांचं चालू आहे आणि रिमझिम पावसाचं पहाडीचं गाणं म्हणजे थेंबांच्या सरींचं जणू काही झाडांशी बोलत आहे. किती सुंदर कल्पना केलेली आहे पहा, किती छान वर्णन केलेले कवीनं या ठिकाणी. वेण्या गुंफितो वेलींच्या वेली लाजल्या, पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबांनी सजल्या. वेणी प्रमाणे वेली ज्या आहेत या एकमेकींमध्ये गुंफलेल्या आहेत आणि त्या लाजलेल्या आहेत आणि पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबांनी घेऊन सजल्या आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला पावसाचे थेंब पानांवर थांबतात, थबकतात आणि ते इतकं सुंदर दिसतं की जणू काही ते पातळ या वेलींनी घेतलेलं आहे आणि त्या सजलेल्या आहेत, असे या ठिकाणी कवी सांगत आहे. झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला. श्रावण महिना म्हटलं की नागपंचमी येते आणि नागपंचमीला सर्वात आवडीचा खेळ म्हणजे झुल्यावर झुलणे.
झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला. मग हा झुला झाडाला बांधला जातो आणि तो झुला झुलताना मुली गाण्याच्या लयीवर ताल धरतात, नाद धरतात आणि हा खेळ मुलींना अति प्रिय आहे. पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा, दहीहंडीच्या संगती चिंब गोपाळ अभगा. श्रावण महिन्यामध्ये दहीहंडी येते आणि हा श्रावण महिना जो आहे तो मुलांमध्ये जाऊन अगदी खेळगडी होऊन जातो आणि दहीहंडीच्या सोबत गोपाळ म्हणजे श्रीकृष्ण, म्हणजे या श्रीकृष्णांसोबत हा सगळा मिळून मिसळून त्याच्यामध्ये राहतो आणि चिंब होऊन जातो. म्हणजे दहीहंडीच्या उत्सवामध्ये मुलांना फार उधाण येतं, त्यांचा आनंदाला पारावार उडत नाही. म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये गोपाळ जे आहेत ते सर्व खुश असतात, कारण त्यांना दहीहंडी फोडण्याची संधी मिळालेली असते आणि याच्यामध्ये चिंब सरी श्रावणाच्या येऊन त्या आनंदाला आणि उधाण आणतात, असं या ठिकाणी कवी सांगत आहे. पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, खोडी काढून खट्याळ झाडा आड तो लपतो. श्रावण महिन्यामध्ये ऊन पावसाचा खेळ चालू असतो आणि या ऊन सावलीच्या खेळाचं वर्णन कवीनं या ठिकाणी केलेलं आहे. खोडी काढून तो झाडाआड लपून बसतो, म्हणजे कधी ऊन कधी पाऊस अशी निसर्गाची बरसात ही आपण पाहतो. इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो, रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंदतो. इंद्रधनुष्य विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये 7 रंग असतात आणि ज्यावेळेला उन्हामध्ये पाऊस पडतो त्यावेळेला इंद्रधनुष्य दिसतं आणि जणू काही रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानामध्ये गोंदतो म्हणजे ठसवतो. म्हणजे एखाद्या आपल्या शरीरावर जर आपण गोंधन काढलं असेल तर ते ठसठसवून दिसतं, तसं रंगबिरंगी फुलांची नक्षी रानामध्ये श्रावण महिना गोंदत आहे, असं सुंदर वर्णन कवीनं केलेलं आहे. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, असा हा सुंदर श्रावण आहे जो विविध सण घेऊन येतोय, उत्सव घेऊन येतोय, विविध क्रीडांनी गजबजून जातोय आणि या श्रावण रंगामध्ये सारे रंगून जात आहेत आणि जणू काही हिरव्या सृष्टीच्या मळ्यामध्ये खोपा करून राहतोय, म्हणजे त्यानं घरटं केलेलं आहे एक महिनाभराचं सृष्टीला हिरवगार करण्याचं. विद्यार्थी मित्रांनो, कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी असा रंगारी श्रावण ही सुंदर कविता लिहिली आहे. अशीच कविता तुम्हीही लिहा. कथा कविता वाचून लेखनाचे विविध प्रकार व शैली ओळखता येतात. या कवितेतून निसर्ग चित्रण दिसून येत आहे. तुम्हीही असं सुंदर वर्णन करा आणि आपल्या शिक्षकांना दाखवा. धन्यवाद.